नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व जुन्या व नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे तो पार्ट कुठला होता इथं आठवतं का? पहा, आठवतं का सगळ्यांना? आपण अँगलचे प्रकार बघितले. ओके, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर टाइप्स ऑफ द अँगल्स स्टडी केलेलं होतं. पहा, मग त्याच्यामध्ये स्टँडर्ड अँगल महत्त्वाचा आहे म्हणून सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंटवरचे काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, बऱ्याच जणांनी त्याचे सोल्युशन्स ग्रुपवर मेन्शन केलेलं आहे, टाकलेलं आहे. काही जणांनी प्रायव्हेटला सुद्धा टाकलेलं आहे. अटेम्प्ट सगळ्यांनी चांगला आणि व्यवस्थित केलेला आहे. त्याचबरोबर आपण को टर्मिनल अँगल आहे का नाही हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पहा, त्याचे सुद्धा काही एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. ओके, तर काही मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं पार्ट, रीड द क्वेश्चन केअरफुली. बरेच जण क्वेश्चन हा व्यवस्थित वाचत नाहीत. पहा, ओके, तुम्हाला क्वेश्चन काय दिलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो? इथं क्वेश्चन काय दिलेलं होतं आपल्याला? ते त्यांनी क्वेश्चन काय दिलेला होता तर स्केच अँड किंवा ड्रॉ अँड मेन्शन म्हणजे तुम्हाला ड्रॉ पण करायचं होतं आणि त्याच्याबरोबर मेन्शन सुद्धा करायचं होतं की टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट. ओके, काही क्वचित मुलांनी काय केलेलं आहे, फक्त ड्रॉ केलेला आहे. एक लक्षात घ्या, एक क्वेश्चन जो असणार आहे तो 1 मार्कला असणार आहे. अर्धा मार्क हा कशाला असणार तुम्हाला? ड्रॉइंगला असणार आहे. आणि अर्धा मार्क हा कशाला असणार तुम्हाला? मेन्शन करायला. ड्रॉइंगमध्ये तुम्ही दाखवलेला आहे, पण हातातला जो काय अर्धा मार्क आहे तो आपण घालवून बसतो. पहा, क्वेश्चन व्यवस्थित न वाचल्यामुळे किंवा गडबड केल्यामुळे. पहा, ओके, टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट, याचा अर्थ जो काय टर्मिनल रे जो काय असेल हा कुठल्या चरणामध्ये आहे हे आपल्याला सांगायचं होतं, हे आपल्याला लिहायचं होतं. पहा, ओके, त्याच्यानंतर आपण पार्ट स्टडी केलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ओके, टाइप्स ऑफ द मेजरमेंट ऑफ द सिस्टीम. अँगल जो असेल, अँगल जो मोजायचा आहे तो किती प्रकारे मोजू शकतो आपण? देर आर 2 टाइप्स ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स. अँगल मोजायचे 2 एकक आहेत. पहा, ओके, कुठले एकक आहेत सांगा पाहू. पहिलं आपण यूज केलेलं होतं, पहिलं कुठलं आहे असणार इथं? डिग्री मेजरमेंट. आणि त्याला अजून एक नाव रेफर केलं होतं, सेक्सागेसिमल सिस्टीम. ओके, नाव घ्यायला कुठलं सोपं वाटतं आपल्याला? डिग्री मेजरमेंट. त्यामुळे पहिलं मेजरमेंट सिस्टीम कुठलं असणार इथं? डिग्री मेजरमेंट सिस्टीम. आणि दुसरं जे होतं रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. त्याला दुसरं नाव काय रेफर केलेलं आहे? सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. कळलं का? पहा, ओके, तर अँगल मोजायची 2 एकक आहेत. आपण 10वी पर्यंत आपण एक तर युनिट ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. कुठलं? 8वी 9वी 10वी मध्ये जो अँगल आपल्याला दिला जात होता तो कशामध्ये होता? इथं अंशामध्ये होता. पहा, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? डिग्री मेजरमेंट सिस्टीम. कळलं का? पहा, ओके, जो अँगल डिग्रीजमध्ये मोजला जाईल त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण? डिग्री मेजरमेंट सिस्टीम म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? आपण डिग्री मेजरमेंट सिस्टीम. ओके, त्यातलाच आपण एक पार्ट यूज केलेला होता. पहा, डिग्री मेजरमेंट सिस्टीम मध्ये 1 डिग्री कशाला म्हणायचं, 1 मिनिट कशाला म्हणायचं, 1 सेकंड कशाला म्हणायचं, हा सगळा पार्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, आता मला सांगा, जसं घड्याळाचा 1 आवर कधी कंप्लीट होणार आहे? 60 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर. पहा, ओके, ह्याचा अर्थ आता इथे मी घड्याळ काढतोय किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढतोय. पहा, आणि ह्याच्यामध्येच मी तुम्हाला क्लॉक मेन्शन करून दाखवतोय. पहा, ओके, हे क्लॉक असणार आहे. ओके, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस अप्लाय होईल. इथं 12 असणार आहे, इथं 3 असणार आहे, इथं 6 असणार, इथं 9 असणार आहे. पहा, ओके, ज्या वेळेस 12 पासून हा काटा पूर्ण काय होणार? इथं परत 12 वर येईल. त्याला काय म्हणतो आपण? 12 आवर्स कंप्लीट झाले म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे का? पहा, ओके, तोच आता मी इट स्टार्ट्स फ्रॉम काय केलं आपण इथं? ॲक्सिसवर रेफर केलेला आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर किती असणार? 3 आहे.
ओके. आता 12 तास 3 जवळ कधी कंप्लीट होणार आहे, जर मिनिट आणि अवर काटा काय असणार, कवर काटा 3 पासून स्टार्ट झाला आणि 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे 3 वर परत 3 वर जर आला तर त्याला काय म्हणतो आपण 1 कम्प्लीट रोटेशन. मग तो 12 वर असेल, 12 पासून स्टार्ट झालेला आहे, परत 12 वर आला तर 1 कम्प्लीट रोटेशन. 3 वर असेल तर 3, 6 वर असेल 6, 9 वर असेल तर 9 म्हणजे 12 तास कंप्लीट झाले. म्हणजे काय होणार इथं, तर अवर काटा जो काय असेल त्याचं 1 कम्प्लीट रोटेशन अप्लाय होतं पहा. ओके. आता मला सांगा टाइप्स ऑफ द अँगल्स मध्ये आपण मेजर केलेला आहे. ओके. जर 1 कम्प्लीट रोटेशन जर कंप्लीट होत असेल तर मिळणारा अँगल किती तयार होतो इथं, 180 प्लस 180 किती डिग्री तयार होतो इथं, 360 डिग्री तयार होतो पहा. किती डिग्री तयार होणार, 360 डिग्री तयार होतो पहा. ओके. तर आता मला एका मिनिटाची डेफिनेशन तयार करायची आहे. ओके. एक आवर कधी कंप्लीट होणार आहे, 60 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर एक आवर कंप्लीट होतो. तसंच मला सांगा 1 कम्प्लीट रोटेशन 12 तास कंप्लीट झाले तर एक रोटेशन कंप्लीट होणार आहे. ह्याचा अर्थ जर मला त्यातला एक पार्ट जर घ्यायचा असेल 12 तास म्हणजे रोटेशन किती झालं इथं, 360 डिग्री. आता ह्या 360 मधला जर मला एका अँगलचा जर विचार करायचा असेल, विद्यार्थी मित्रांनो इथं एका अँगलचा जर मला विचार करायचा असेल तर मला काय रेफर करावं लागेल, त्यातला कितवा भाग घ्यायचा आहे, एकच भाग घ्यायचा आहे. कशापैकी, 360 पैकी एक भाग, 360 पैकी एक भाग म्हणजे 1/360 काय असेल तर 360 पार्ट ऑफ कशाचा, 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड, काय म्हणतो त्याला आपण, एका रोटेशन मध्ये अँगल किती कव्हर होणार आहे, 360 डिग्री कंप्लीट होणार आहे. आणि 360 मधला एक पार्ट म्हणजे काय अप्लाय होईल, इट्स कॉल्ड 1 डिग्री म्हणतो पहा आपण त्याला, 1 डिग्री म्हणतो पहा आपण त्याला. समजलं का पहा. ओके. म्हणजे 1/360 पार्ट ऑफ कशाचा, एका रोटेशनचा कितवा भाग, 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड, काय म्हणतो त्याला आपण, 1 डिग्री म्हणणार आहे पहा त्याला आपण. काय म्हणतो त्याला आपण, 1 डिग्री म्हणणार आहे पहा. ओके. हा झाला 1 डिग्रीची डेफिनेशन. आणि इट इज डिनोटेड बाय, कशाने दर्शवलं जर इथं 1च्या डोक्यावर बबल, त्यालाच काय म्हणतो आपण, 1च्या डोक्यावर 0. काय सर, हे नोटिफिकेशन अप्लाय होईल कशाचं, 1 डिग्रीचं. आता इथं 1 आणि इथं मी 1 रेफर केलेला आहे. हा 1 म्हणजे काय, त्याचा स्टँडर्ड सॅट फॉर्म नसणार आहे किंवा स्टँडर्ड सिम्बॉल नसणार आहे. युनिट काय असणार इथं, फक्त हा वरचा अंश आहे पहा. ओके. 1 हा काय, एनी नॉन झिरो स्केलर, त्यात मी 1 डिग्री म्हटलेलं आहे त्यामुळे 1 डिग्री रेफर केलं पहा. समजलं. 1 डिग्री इज डिनोटेड बाय 1च्या डोक्यावर काय असतं इथं, डिग्री रेफर होईल पहा. ओके. आता ह्याच्यातच मला सांगा 1 मिनिट कधी कंप्लीट, 1 आवर कधी कंप्लीट होणार आहे, 1 तास कधी कंप्लीट होणार आहे इथं. 1 तास कंप्लीट होण्यासाठी किती मिनिटं लागतात, 60 मिनिट लागतात पहा. किती मिनिट लागतात, 60 मिनिट. आता मला मिनिटाची डेफिनेशन तयार करायची आहे. ओके. आता 1 कम्प्लीट रोटेशन, त्यात मी एक अँगल घेतला, बरोबर आहे. आता 60 पैकी 1 मिनिट जर मला घ्यायचं असेल, 60 पैकी जर मला 1 मिनिट जर रेफर करायचं असेल, 60 पैकी जर मला 1 मिनिट जर रेफर करायचं असेल तर काय करावं लागेल, 1 किती घ्यावं लागेल, 60 पैकी एक भाग म्हणजे 1/60 पार्ट ऑफ कशाचा येणार, पार्ट ऑफ 1 डिग्री. डिग्रीचा 1/60 भाग, डिग्रीचा 1/60 भाग कशाचा, डिग्रीचा. ओके. तर त्याला काय म्हणतो आपण, 1 डिग्री इज नोन ॲज, काय म्हणतो आपण, इज कॉल्ड, बोला, इज कॉल्ड काय म्हणतो आपण, 1 मिनिट म्हणणार आहे पहा आपण. 1 मिनिट म्हणणार आहे पाहता आपण त्याला. काय म्हणतो त्याला आपण, 1 मिनिट. कशाचा, 1/60 भाग कशाचा, 1 डिग्रीचा 1/60 भाग म्हणजे काय अप्लाय होईल, 1 मिनिट रेफर होईल पहा. इट इज डिनोटेड बाय, कलरने मेन्शन केलेलं आहे पहा, 1च्या डोक्यावर सिंगल डॅश, 1च्या डोक्यावर सिंगल डॅश. इट इज डिनोटेड बाय, कसे दर्शवले जाईल इथं, 1च्या डोक्यावर सिंगल डॅश, 1 मिनिट सिंगल डॅश म्हणजे काय अप्लाय होईल, 1 मिनिट मध्ये अप्लाय होईल पहा. ओके. नेक्स्ट पार्ट अप्लाय होईल पहा. ह्याच्यामध्ये मला सांगा 1 मिनिट कधी कंप्लीट होणार आहे,
1 मिनिट कधी कंप्लीट होतं तिथं 60 सेकंड कंप्लीट झाल्यानंतर 60 सेकंड कंप्लीट झाल्यानंतर 1 मिनिट कंप्लीट होणार आहे. आता मिनिटाची डेफिनेशन मी ऑलरेडी केलेली आहे. आता त्यातला सेकंदाची डेफिनेशन मला घ्यायची आहे. ओके, तर 60 पैकी एक भाग कशाचा 1 मिनिटाचा 1/60th पार्ट ऑफ कशाचा 1 मिनिट इज कॉल्ड काय म्हणतो त्याला आपण 1 सेकंड म्हणतो आपण त्याला 1 सेकंड म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण 1 सेकंड कळलं का पा. ओके, 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड काय म्हणतो आपण 1 डिग्री म्हणतो आपण. ओके, तसंच 1/60th पार्ट ऑफ कशाचा 1 डिग्रीचा त्याला काय म्हणतो आपण 1 मिनिट. आणि सिमिलरली 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इट इज कॉल्ड काय म्हणतो आपण 1 सेकंड. आणि इट इज डिनोटेड बाय कशाने दर्शवलं जाईल 1च्या डोक्यावर डबल डॅश 1च्या डोक्यावर डबल डॅश. समजलं का पा. ओके, म्हणजे डिग्री मिनिट सेकंड जसं अवर्स मिनिट आणि सेकंड जसं आपण डिजिटल क्लॉकमध्ये पाहतो तसंच आपल्याला डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये सुद्धा डिग्री मिनिट आणि सेकंड कळालं का पा. ओके, अवर इज रिप्लेस्ड बाय डिग्रीमध्ये रेफर होईल मिनिट सेकंड रिमेन्स सेम राहील पहा. समजलं व्यवस्थित कळालं का पहा. ओके, आता ह्याच्यामध्येच आपल्याला पार्ट स्टडी करायचा आहे कन्वर्जन ऑफ डिग्री टू रॅडियन. त्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला पार्ट स्टडी करावा लागेल रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. लक्ष द्या व्यवस्थित. दुसरी मेजरमेंट सिस्टीम आपल्याला यूज करायची आहे रॅडियन मेजरमेंट सिस्टीम कळलं का पहा. ओके, त्याला दुसरं नाव काय सांगितलेलं होतं सांगा पाहू इथं सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. ओके, आता सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम ही फक्त तुम्हाला आता ह्या टॉपिकमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये नवीन असणार आहे पहा. रॅडियन मेजरमेंट सिस्टीम जसं डिग्री मेजरमेंट सिस्टीमचे डेफिनेशन काय सांगितलं आपण जो अँगल डिग्रीजमध्ये मोजला जाईल त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण डिग्री मेजरमेंट सिस्टीम. सिमिलरली आता ह्याची डेफिनेशन काय करू शकतो सांगा पाहू आपण जो अँगल रॅडियन फॉर्म मध्ये मोजला जाईल त्या अँगलला काय म्हणतो आपण त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. मला सांगा ह्या रॅडियन मेजरमेंट सिस्टीमला दुसरं काय नाव दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं काय दिलेलं आहे सांगा पाहू इथं सर्क्युलर. काय नाव दिलेलं आहे सर्क्युलर. ह्याचा अर्थ सर्क्युलर मध्ये सर्कल असणार आहे पहा. ओके, आता त्याला रॅडियन कशाला म्हणतो आपण तर आता मला सांगा आता हा सर्कल आहे बरोबर आहे का पहा. ओके, तर स्टँडर्ड युनिट सर्कल मी रेफर केलेला आहे पहा. स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणतो आपण स्टँडर्ड युनिट सर्कल. ह्याचा अर्थ सर्कलची इयत्ता नाही आहे. स्टँडर्ड याचा अर्थ इथं आपण काय घेऊ शकत नाही, इयत्ता घेऊ शकत नाही. स्टँडर्ड युनिट सर्कलचं डेफिनेशन काय येणार आहे ज्या सर्कलचा सेंटर इज रेफर्ड ॲक्ट्स एज ओरिजिन आणि जर रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू 1 जर दिलेली असेल तर त्या सर्कलला काय म्हणतो आपण स्टँडर्ड युनिट सर्कल. युनिटचा अर्थ काय आपला होईल फिजिक्समध्ये युनिट आपण एकक म्हणून रेफर करतो, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा युनिटला आपण एककच म्हणणार आहे, परंतु मेजरमेंट सिस्टीममध्ये युनिटचा अर्थ काय आपला होईल एक्झॅक्टली इक्वल टू 1. युनिटचा अर्थ काय आपला होईल इथं एक्झॅक्टली इक्वल टू 1. ओके, समजलं का पहा. स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणतो आपण ज्या सर्कलचा मध्य म्हणजे काय आपला होईल मध्य, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल आणि रेडियस एक्झॅक्टली
इक्वल टू 1 युनिट जर असेल तर त्या सर्कलला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड युनिट सर्कल. ओके, म्हणजे काय झालं आता इथं मी नावं रेफर करतोय पहा, इथं मी ए रेफर केलेला आहे, इथं मी बी रेफर केलेला आहे. ओके, ओ ए काय झाला, रेडियस आहे, ओ बी सुद्धा काय असणार आहे, रेडियस. दोघांची साईज किती असणार, दोघांचं एक किती असणार, इथं 1 युनिट आहे. ओके, आणि त्याचबरोबर आता सपोज मी इथं एखादा पॉईंट घेतला पहा, इथं बी इथं न घेता किंवा इथं मी सी पॉईंट घेतलेला आहे, अजून एखादा पॉईंट मी इथं बी घेतला. मला सांगा ओबी इज ऑल्सो काय अप्लाय होईल, ओबी इज ऑल्सो काय अप्लाय होईल, बोला. ओबी म्हणजेच काय असणार आहे, इट इज ऑल्सो ए वन टाइप ऑफ रेडियस, कारण सर्कम्फरन्स वरचा पॉइंट आणि सेंटर जॉईन करणारी लाईन म्हणजे काय अप्लाय होईल, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल म्हणजे किती असणार, इट इज ऑल्सो 1. ओके, म्हणजे सर्कलचे रेडियस किती काय काय झाले इथं, ओ ए, ओ बी ॲज वेल ॲज ओ सी. ओके, तर अँगल ऑफ ए ओ बी किंवा त्याचबरोबर अजून एक मी पॉईंट इथं रेफर करतोय, हा जो काय आर्क अप्लाय होईल, हा जो काय आर्क अप्लाय होईल ह्याला काय म्हणतो आपण, कंस म्हणतो पहा आपण त्याला, आर्कला काय म्हणतो आपण, कंस म्हणतो पहा आपण. त्याची लेंथ जर 1 युनिट जर असेल, ह्याची लेंथ जर 1 युनिट जर असेल म्हणजे काय काय झालं इथं, रेडियस 1 आणि आर्कची पण लेंथ जर 1 असेल तर तयार होणार जो काय अँगल अप्लाय होईल तो अँगल म्हणजे काय असणार इथं, 1 रॅडियन अप्लाय होईल पहा. किती अँगल कव्हर होणार इथं, 1 रॅडियन अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित 1 रॅडियनची डेफिनेशन. ओके, म्हणजे सर्कलचा सेंटर म्हणजे कशामध्ये लागणार इथं, इन ए स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे रेडियस किती झाली, एक्झॅक्टली इक्वल टू 1. ओके, म्हणजे सर्कलची रेडियस आणि लेंथ ऑफ द आर्क, सेंटरची रेडियस आणि लेंथ ऑफ द आर्क हे जर 1 युनिट जर असेल तर तयार होणार जो काय कोन अप्लाय होईल तो कोनला, त्या कोनाला काय म्हणतो किंवा त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण, रेडियन मेजरमेंट सिस्टीम किंवा सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. ओके, साधा सिंपल एक्झाम्पल एक मी रेफर करतोय पहा. आता ह्या अँगलनं एरिया किती कव्हर केलेला आहे, ए बी कव्हर केलेला आहे पहा. जसं फॉर एक्झाम्पल मी भिंतीच्या एकदम जवळ उभा राहिलेलो आहे. ओके, हातात बॅटरी घेतलेली आहे आणि एकदम जवळ मी बॅटरी टॉर्च काय केला, मी ऑन केल्यानंतर काय दिसतं आपल्याला, जेवढं तुम्ही भिंतीच्या जवळ असाल तेवढाच काय दिसणार तुम्हाला इथं, सर्कल लहान दिसतं पहा. समजलं, जसं तुम्ही भिंतीपासून लांब जात जाल तसं काय असणार आहे, पुढे जे भिंतीवर पडलेलं जे काय सर्कल अप्लाय होईल त्याचं काय असणार आहे, त्याचा सरफेस एरिया हा डेफिनेटली काय होणार आहे इथं, वाढत जाणार की कमी होणार आहे, डेफिनेटली. जसं भिंतीपासून तुमचं डिस्टन्स वाढेल तसं भिंतीवर पडणार जे काय सर्कल किंवा भिंतीवर पडणार जो काय उजेड जो असेल तो तुमचा काय असणार इथं वाढत जाणार आहे. म्हणजेच काय अप्लाय होईल, हा जो काय लेंथ ऑफ द आर्क इट इज टोटली डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल्स, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल्स. 2 रेडियस वर आधारित आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, रेडी म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, रेडी, डी डबल आय. कळालं का, रेडियसचा काय असतं इथं अनेक वचन, त्यालाच काय म्हणतो आपण, तोच पार्ट म्हणजे काय असतं इथं अनेक वचन काय असतं इथं, रेडीज अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, म्हणजे 1 रॅडियन कशाला म्हणतो आपण, ज्या सर्कलची रेडियस आणि लेंथ ऑफ द आर्क, ज्या सर्कलचा रेडियस आणि लेंथ ऑफ द आर्क ही जर समान असेल म्हणजेच किती लागणार, 1 युनिट जर असेल तर तयार होणारा जो का कोन अप्लाय होईल तो कोन किती होणार इथं, 1 रॅडियन. डोक्यावर मी सी रेफर केलेला आहे. सी मीन्स काय अप्लाय होईल, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. सी म्हणजे काय नाही, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, म्हणजे 2 मेजरमेंट सिस्टीम मी यूज केल्या. फर्स्ट 1 डिग्री, दुसरं 1 रॅडियन. पहिलं काय घेतलं आपण, डिग्री मेजरमेंट. दुसरं काय घेतलं आपण, रॅडियन मेजरमेंट. ओके, अजून एक, जर दिलेल्या अँगलमध्ये काय म्हणतो याला आपण, उभ्या 2 रेषा वरती आडवी रेष, काय म्हणतो आपण, टेबल. काय म्हणतो आपण त्याला, पाय म्हणतो आपण. मॅथमॅटिक्स मध्ये काय म्हणतो आपण, पाय. ओके, ज्या मेजरमेंट सिस्टीम मध्ये पाय प्रेझेंट असेल, ज्या अँगल ऑफ मेजरमेंट सिस्टीम मध्ये पाय प्रेझेंट असेल त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम म्हणतो पहा आपण त्याला. काय म्हणतो त्याला आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. मग त्याच्या डोक्यावर तुम्हाला सी लिहायलाच पाहिजे अशी काही कंडिशन नाहीये पहा. त्याच्यावर सी हा लिहायलाच पाहिजे अशी कोणतीही कंडिशन नाहीये पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, म्हणजे मी 2 मेजरमेंट सिस्टीम स्टडी केलेल्या आहेत. एक रॅडियन मेजरमेंट सिस्टीम आणि दुसरं डिग्री मेजरमेंट सिस्टीम. ओके, आता पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, कन्वर्जन ऑफ डिग्री मेजरमेंट
डिग्री मेजरमेंट सिस्टीम टू काय अप्लाय होईल ओके रॅडियन मेजरमेंट सिस्टीम काय करायचं आपल्याला कन्वर्जन ऑफ डिग्री मेजरमेंट सिस्टीम टू रॅडियन मेजरमेंट सिस्टीम म्हणजे एकाच रूपांतर मला दुसऱ्यामध्ये करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मला जर एक लक्षात घ्या ओके आता कुठलाही मेजरमेंट सिस्टीम जर असेल आता मला सांगा एखादा गहू किंवा एखादा मी सॉलिड मटेरियल जर खरेदी करायला गेलो गहू खरेदी करायला गेलात तुम्ही ओके तर काय म्हणतो आपण मला 1 किलो गहू द्या का 1 लिटर गहू द्या म्हणतो आपण म्हणजेच काय केलं आपण 1 किलो हे काय झालं एक एकक झालं पा सॉलिड मटेरियलचं झालं ओके केजी काय झाली तर युनिट झालेला आहे ओके आता मला सांगा 1 किलोचं रूपांतर मला ग्रॅममध्ये जर करायचं असेल 1 किलोचं रूपांतर जर मला ग्रॅममध्ये जर करायचं असेल किलोचं रूपांतर ग्रॅममध्ये जर मला करायचं असेल तर काय केलं जातं शिकलेलं आपण काय करतो आपण ही काय दिलेली जी काय क्वांटिटी अप्लाय होईल ह्या दिलेल्या क्वांटिटीला कितीने मल्टिप्लाय करतो आपण 1000 न मल्टिप्लाय करतो आपण कितीने मल्टिप्लाय करतो आपण 1000 न मल्टिप्लाय करतो म्हणजेच काय झालं इथं 1 मल्टिपल विथ 1000 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1000 ग्रॅम अप्लाय होईल पहा समजलं का पहा ओके म्हणजेच काय झालं इथं 1 kg एक्झॅक्टली काय म्हणू शकतो आपण 1000 ग्रॅम. आता मी क्वांटिटी वाढवत जाणार आहे पहा सपोज इथे मी 5 kg घेतलं ह्या 5 kgचं रूपांतर जर मला ग्रॅममध्ये करायचं असेल तर काय ना सांगा पाहू दिलेली क्वांटिटी किती आहे 5 ओके चला मगाशी काय घेतलं आपण 1 मल्टिपल विथ 1000 घेतलं मी थोडंसं साईडला मेन्शन करतोय पहा 1 मल्टिपल विथ मगाशी काय घेतलं आपण 1000 ओके किती झालं 1 मल्टिपल 1000 व्हॅल्यू 1000 झालं बरोबर आहे क्वांटिटी किती आहे 5 मल्टिपल वे आता मला सांगा मला केजीचं रूपांतर ग्रॅममध्ये करायचं आहे 1 मल्टिपल 1000 1 kg इज इक्वल 1000 मी ग्रॅममध्ये रेफर केलं बरोबर आहे आता 5 kgचं रूपांतर जर मला ग्रॅममध्ये करायचं असेल तर 5 मल्टिपल वे 1000 करायचं का 5000 करणार सांगा पाहू 1000 करायचं का 5000 करणार 1000 ने मल्टिप्लाय करायचं का 5000 ने मल्टिप्लाय करणार आहात कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1000 नीच मल्टिप्लाय करतो बा आपण 1000 नीच मल्टिप्लाय करतो 1000 मल्टिप्लाय 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 5000 5000 ग्रॅम मध्ये रेफर होईल पहा समजलं व्यवस्थित मी परत क्वांटिटी वाढवली इथे मी 10 kg घेतलं किती घेतलं आपण 10 kg ह्या 10 kgचं रूपांतर जर मला ग्रॅममध्ये जर रेफर करायचं असेल क्वांटिटी बदलली 10 झालं मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे तोच ठेवणार मी किती येणार इथं 1000 ओके 10 मल्टिप्लाय 1000 किती असणार व्हॅल्यू 10000 ग्रॅम आपल्याला पहा 10000 ग्रॅम मध्ये अप्लाय फेल ह्याचा अर्थ इथं तुमची क्वांटिटी चेंज होत चाललेली आहे 1 5 10 ओके परंतु हा जो काय मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो असेल तो रिमेन्स सेम राहिलेला आहे पहा रिमेन्स सेम राहील पहा म्हणजे तुमची इथे क्वांटिटी जर मी कुठलीही क्वांटिटी जर मी रेफर केलं तर गुणाकाराचा जो अवयव त्यालाच काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन फॅक्टर त्यालाच काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा तुमचा स्थिरच राहिलेला आहे पहा मी पहिल्यांदा 1000 घेतलेला आहे दुसऱ्यांदा सुद्धा मी 1000च घेतलं तिसऱ्यांदा सुद्धा मी 1000च घेतलेला आहे पहा ओके तर हा जो काय मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा जो काय अवयव असेल तो तुमचा स्थिर राहिलेला आहे सेम पार्ट मला डिग्री टू रॅडियन मेजरमेंट सिस्टीम मध्ये सुद्धा रेफर करायचा आहे इथं मी गुणाकाराचा जो अवयव 1000 जो घेतलेला आहे डिग्री टू रॅडियन मध्ये रूपांतर जर मला करायचं असेल तर हा जो काय गुणाकाराचा अवयव जो मी 1000 घेतलेला आहे तसाच मला डिग्री टू रॅडियन मध्ये करायचं असेल तर रॅडियन मध्ये काय प्रेझेंट असणार आहे पाय प्रेझेंट असणार आहे पाय डिवाइडेड बाय 180 काय असणार हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागेल पहा समजलं तुमची क्वांटिटी कुठली असू दे जर मला डिग्री टू रॅडियन मध्ये रूपांतर करायचं असेल कन्वर्ट करायचं असेल तर गुणाकाराचा फॅक्टर गुणाकाराचा अवयव जो कुठला घ्यावा लागेल मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घ्यावा लागेल पाय डिवाइडेड बाय 180 हा कंपल्सरी मेन्शन करावा लागेल समजलं फॉर एक्झाम्पल मी रेफर करतोय पहा सॉरी काय येणार आहे पहा फॉर एक्झाम्पल मी रेफर करतो इथे मला ह्या 30 डिग्रीचं रूपांतर मला रॅडियन फॉर्म मध्ये करायचं आहे 30 डिग्री कन्वर्ट टू क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा 30 डिग्री कन्वर्ट टू काय आपल्याला इथे कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म ओके 30 डिग्री कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म ओके मला सांगा गुणाकाराचा फॅक्टर काय घेतलेला आपण पाय डिवाइडेड बाय 180 ओके तेच मी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये इथे मेन्शन करतोय पहा त्याच्यानंतर मग उदाहरण घेऊया आपण ओके मला हा जो काय 1 डिग्री जो रेफर केलेला आहे डिग्री टू
रॅडियन, डिग्री टू रॅडियन मध्ये मला रूपांतर करायचं, डिग्री टू रॅडियन. ओके, हा जो काही 1 डिग्री जो दिलेला आहे, ह्या 1 डिग्रीचं रूपांतर, या 1 डिग्रीचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आहे, रॅडियन फॉर्म मध्ये करायचं आहे. पहा, ओके, दिलेली क्वांटिटी रिमेन्स सेम, 1 रिमेन्स सेम. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर मी कलरने मेन्शन करतोय. पहा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय असणार इथं, पाय डिवाइडेड बाय 180, पाय डिवाइडेड बाय 180. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. ऑटोमॅटिकली काय अप्लाय होईल, डिग्री इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रेफर होणार इथं, डोक्यावर सी. सी मीन्स काय अप्लाय होईल, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. ओके, पाय डिवाइडेड बाय 180 ह्याला काय म्हणतो आपण, मल्टिप्लिकेशन फॅक्टर, मल्टिप्लिकेशन फॅक्टर आपल्याला. पहा, हा काय तुमचा असणार इथं फिक्स असणार आहे, हा तुमचा काय असणार इथं फिक्स असणार आहे. पहा, ओके, आणि हा जो काय 1 अप्लाय होईल, गिवन क्वांटिटी आपल्याला. पहा, गिवन काय असणार ही, गिवन क्वांटिटी, गिवन क्वांटिटी आपल्याला. पहा, हा 1 जो असणार आहे हा असणार तुमचा इथे गिवन क्वांटिटी आपल्याला. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे दिलेली गिवन क्वांटिटी जी काय आपल्याला होईल त्या क्वांटिटीला मल्टिपल वेट, मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेतलेला विद्यार्थी मित्रांनो इथं, पाय डिवाइडेड बाय 180 म्हणजे काय अप्लाय होईल, मल्टिप्लाय, मल्टिप्लाय पाय डिवाइडेड बाय, मल्टिप्लाय बाय कशाने लिहिलेलं आपण, पाय डिवाइडेड बाय 180. डी टू आर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय कशाने मल्टिप्लाय केलेला आहे, पाय अपॉन 180 मल्टिप्लाय केलेला आहे. 1 डिग्री इज इक्वल टू 1 मल्टिपल पाय डिवाइडेड बाय 180 कशामध्ये रेफर केला आपण, रॅडियन फॉर्म मध्ये. आता तेच उदाहरण लक्षात घेऊया. आपण 30 डिग्री कन्वर्ट टू काय करायचं, रॅडियन फॉर्म. ओके, सोल्युशन काय येणार आहे. पहा, दिलेला अँगल कुठला आहे, 30 डिग्री. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू, बोला काय येणार इथं, दिलेली क्वांटिटी कुठल्या इथं, सिम्बॉलच्या खालचा पार्ट म्हणजे गिवन क्वांटिटी, सिम्बॉल कुठला आहे, डिग्री फॉर्म मध्ये, सिम्बॉल कुठला आहे, डिग्री फॉर्म मध्ये, त्याच्या खालची क्वांटिटी म्हणजे काय झाली इथं 30 डिग्री, 30 डिवाइडेड बाय काय नाही याचा अर्थ 1. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर, बोला गुणाकाराचा अवयव काय घेणार, किती घ्यायला सांगितलेला आहे, पाय डिवाइडेड बाय 180. मल्टिप्लिकेशन फॅक्टर फिक्स असणार आहे हा, किती असणार आहे, पाय डिवाइडेड बाय 180. ओके, बोला किती येणार इथं, ब्रॅकेट कंप्लीट. ऑटोमॅटिक हा जो 0 दिलेला होता तो कन्वर्ट कशामध्ये होणार इथं, रॅडियन फॉर्म म्हणजेच काय झालं, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम, सी मध्ये कन्वर्ट झाला. पहा, ओके, अल्जेब्रा कुठला आहे म्हणजे काय काय केलं आपण, गिवन क्वांटिटी मल्टिपल वे, मल्टिप्लिकेशन फॅक्टर पाय डिवाइडेड बाय 180 घेतला. पहा, ओके, बोला न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर घे, कॅन्सल. किती येणार व्हॅल्यू इथं मग, 3 एके 3, 3 संग 18, 3 एके 3, 3 संग 18. कंप्लीट भाग जात असेल तर घालवायचा आहे, पॉईंट्स मध्ये आन्सर्स काढायचे नाही आहेत. पहा, म्हणजे 30 डिग्री एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर 1 मल्टिप्लिक पाय व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय 6 मल्टिप्लिक 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 6. डोक्यावर काय अप्लाय होईल, रॅडियन फॉर्म. डोक्यावर काय असतं ते रॅडियन फॉर्म अप्लाय. पहा, समजले व्यवस्थित, कळलं का. पहा, ओके, अनदर एक्झाम्पल एक देतोय. पहा, मी आता अजून एक एक्झाम्पल घेतोय. पहा, 30 डिग्रीचं रूपांतर कशामध्ये केलं आपण, रॅडियन फॉर्म. अजून एक एक्झाम्पल घेतोय मी, 60 डिग्रीचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आहे, रॅडियन फॉर्म मध्ये करायचं. बस सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहा, मी 60 डिग्रीचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, रॅडियन फॉर्म मध्ये. एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी कुठली आहे इथं, 60. ओके, डिवाइडेड बाय काय याचा अर्थ 1. बोला मल्टिप्लिकेशन फॅक्टर, गुणाकाराचा अवयव किती असणार आहे, पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 180, पाय डिवाइडेड बाय 180. ऑटोमॅटिक सिम्बॉल परत 0 मेन्शन करायचं का, काय नाही तर 0 इज रिप्लेस्ड बाय सी, 0 इज रिप्लेस्ड बाय सी. टेम्परेचर मध्ये डिग्री सेल्सिअस म्हणतो त्याला आपण, परंतु मॅथमॅटिक्स मध्ये हा सी म्हणजे काय सर इथं, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेतला आपण, हा फिक्स असणार आहे, पाय डिवाइडेड बाय 180. चेंज काय झाला, फक्त दिलेला गिवन अँगल अप्लाय होईल. पहा, ओके, 0 0 गेट कॅन्सल, 6 एके 6, 6 3 18 किंवा 2 न घालवा किंवा 3 न घालवा, 2 3 6, 2 90 18, परत 3 एके 3, 3 3 9. कसंही तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही अप्लाय करू शकता. 1 3 भाग जातो का, नाही जात, आन्सर रिमेन्स सेम. म्हणजे 60 डिग्री इज रिप्लेस्ड बाय, बोला न्यूमरेटर पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर का अप्लाय होईल, 3 मल्टिप्लिक 1 व्हॅल्यू 3 रॅडियन. ओके, परत इथं डोक्यावर सी लिहायलाच पाहिजे
अशी काय कंडिशन नाही आहे. काय कंडिशन नाही आहे सांगा पाहू. इथं दिलेल्या अँगलमध्ये जर पाय प्रेझेंट असेल तर दिलेली मेजरमेंट सिस्टीम कुठली असणार. इथं रॅडियन मेजरमेंट सिस्टीम असणार आहे. कुठली मेजरमेंट सिस्टीम असणार. रॅडियन मेजरमेंट सिस्टीम असणार आहे. पहा ओके. अनदर एक एक्झाम्पल बघूया का आपण. ओके अजून एक एक्झाम्पल घेतोय पहा मी. थर्ड एक्झाम्पल 900 डिग्री घेतलेला आहे. मायनस 900 डिग्री घेतो पहा आपण मी. अँगल कुठला घेतलेला आहे. मायनस 900 डिग्री. ओके काय येणार पाहिजे मग. मायनस 900 डिग्रीचं रूपांतर मला रॅडियन फॉर्म मध्ये करायचं आहे. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. कळालं का पहा. ओके घाबरून जायची काही गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. निगेटिव्ह कशासाठी वापरतो आपण. ओनली डायरेक्शन. तो अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तो क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे ओळखण्यासाठी फक्त काय असणार आहे निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन. त्याचा कन्व्हर्जन मध्ये कुठेही वापर करायचा नाहीये. ओके हा मायनस ॲज इट इज राहिला पहा. ओके ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेरच मी ठेवणार आहे. त्याचा कन्व्हर्जन सिस्टीम मध्ये किंवा कॅल्क्युलेशन मध्ये काही उपयोग होत नाही. ओके दिलेली क्वांटिटी किती आहे इथं 900. ओके डिवाइडेड बाय काय याचा अर्थ 1. बोला गुणाकाराचा अवयव किती असणार आहे. सेम पार्ट काय येणार व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय 180. पाय डिवाइडेड बाय 180. ओके ऑटोमॅटिकली काय अप्लाय होईल इथं. ब्रॅकेट कंप्लीट. डोक्यावर सी लिहायलाच पाहिजे अशी काय कंडिशन नाही आहे. का कंडिशन नाही आहे. कारण दिलेल्या अँगल मध्ये काय प्रेझेंट आहे हो पाय प्रेझेंट आहे. आणि पाय प्रेझेंट असेल तर दिलेली क्वांटिटी कुठली असणार आहे. रॅडियन मेजरमेंट सिस्टीम असणार आहे. पहा ओके बोला काय काय येणार इथं. 0 0 गेट कॅन्सल. ओके 9 1 9 उरलेलं 0 रिमेन्स सेम. 9 2 18 बे 1 बे बे 5 10 किंवा 18 5 90 डायरेक्ट भागाला तरी सुद्धा चालू शकेल. 5 1 भाग जातो का नाही जात. ओके एक्झॅक्टली इक्वल मायनस रिमेन्स सेम. चेंज करायचा नाही आहे. न्यूमरेटर 5 मल्टिप्लाय व्हॅल्यू किती अप्लाय होईल 5 पाय. 5 मल्टिप्लाय व्हॅल्यू 5 पाय. ओके डिवाइडेड बाय 1 into 1 व्हॅल्यू 1. मी कुठल्याही संख्येला जर मी 1 न मल्टिप्लाय केलं कुठल्याही संख्येला जर मी 1 न मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला मायनस किती आहे. तीच संख्या रिपीट होणार आहे. मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं जर मी कुठल्याही संख्येला 1 मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर तीच क्वांटिटी मिळणार आहे. म्हणजे मायनस 900 डिग्री कन्वर्ट टू काय झालं इथं -5 पाय रॅडियन. आता ह्या एक्झाम्पल मध्ये मी डोक्यावर सी रेफर केलेलं नाहीये पहा. डोक्यावर सी मी रेफर केलेलं नाहीये पहा. ओके डोक्यावर सी लिहायलाच पाहिजे अशी काय कंडिशन नाहीये. का त्या अँगल मध्ये पाय प्रेझेंट आहे. पहा त्या अँगल मध्ये पाय प्रेझेंट आहे. तर त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. समजलं. एक 3-4 एक्झाम्पल 3 एक्झाम्पल्स आपण रेफर केलेले आहेत. एकच जास्त काय देणार नाही मी. 2च एक्झाम्पल 2 ते 3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. पहा ओके काय काय करायचं आता. होमवर्क काय असणार आहे पहा. होमवर्क देतोय पहा. होमवर्क असणार आहे फर्स्ट काय असतं इथं होमवर्क. आता इथं 120 डिग्री घेऊ शकता. ओके सेकंड 45 डिग्री घेऊ शकता. थर्ड घेतो मी इथं 150 डिग्री घेऊ शकता. आणि अजून एक एक्झाम्पल आता मला 3 द्यायला नकोत. अजून एक एक्झाम्पल घ्या. काय असणार इथं मग 120 झाला 45 झाला 100 झाला 100 डिग्री. ओके हे 4 एक्झाम्पल्स कन्वर्ट टू काय अप्लाय होईल. कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म. रॅडियन फॉर्म काय करायचं कळालं का पहा. कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म. फक्त 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके समजलं व्यवस्थित. आता जो काय पाठ आपण स्टडी केला रॅडियन डिग्री टू रॅडियन फॉर्म. नेक्स्ट लेक्चर आपल्याला उलटं करायचं आहे. नेक्स्ट लेक्चर काय करायचं आपल्याला उलटं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला डावीकडे रॅडियन फॉर्म दिला जाईल आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला डिग्री फॉर्म मध्ये मेन्शन करायचं आहे. पहा समजलं व्यवस्थित. मग त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव काय घ्यायचा आहे तर त्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. ओके आजचं जे काय लेक्चर झालेलं आहे ते परत पाठीमाग नेक्स्ट फॉरवर्ड बघून फेअर नोटबुकमध्ये सगळ्या नोट्स कन्व्हर्जन जे मेन्शन केलं होतं मी कलरने दाखवलेलं होतं पहा D to R. ओके मल्टिप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 180 जसं मी बोर्डवर मेन्शन केलेलं होतं शक्य त्या टाईपमध्येच तुम्ही काय करू शकता इथं नोट्स रेफर करायचे नोट्स लिहून काढायचे आहेत. समजलं सगळ्यांना. ओके धन्यवाद.